वारणा विश्व आर्थिक विकासातून सामाजिक परिवर्तन, सर्वसमावेशक सर्वांगीण विकासाचा वारणा पॅटर्न अपडेटसाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद पाटील साहेबांचं. आणि आज या ठिकाणी त्यांनी आपलं बहुमूल्य मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. मोहिते टेक्सटाईल्सचे सर्वच अधिकारी, विशेषतः ज्यांनी स्वराज्य फाउंडेशनशी सतत संपर्क साधला ते माझे मित्र, सहकारी आणि घरचीच व्यक्ती किरण मोहिते साहेब. त्यानंतर प्रोडक्शन मॅनेजर मखदूम साहेब, असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर काळे साहेब, पर्सोनेल ऑफिसर सुनील पाटील साहेब, दशरथ पाटील साहेब, सचिन अटुगडे साहेब आणि दशरथ जगताप साहेब. हे मोहिते टेक्सटाईलची टीम आज सकाळपासून इथं आलेली आहे. 480 मुलांनी नावं नोंद केलेत, आपण लक्षात ठेवावं. 480. आणि ह्या सगळ्या लोकांच्या मुलाखती त्या सगळ्यांनी मिळून, लोकांचा वेळ वाया घालवायचा नाही म्हणून प्रत्येकानं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन हे काम पूर्ण केलेलं आहे. 10 वाजता काम तसं सुरू झालेलं होतं. 4 वाजता आपलं सभामध्ये हे वितरण करायचं हे ठरलं होतं. त्या पद्धतीनं हे काम पूर्ण केलेलं आहे. खरं तर गेल्या रविवारी या तालुक्यातील जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्याबरोबर शाहूवाडीमध्ये रेस्ट हाऊसवरती मीटिंग झाली. आणि या मीटिंगमध्ये या तालुक्यातील जे नेते आहेत त्यावेळेला अशोक घोडे पाटील साहेब भाऊ उपस्थित होते. त्यानंतर रंगराव अप्पा उपस्थित होते. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नामदेवरावजी खोत होते. सर्जेराव पाटील पेरेडकर साहेब होते. त्यानंतर बाजीराव पाटील नाना उपस्थित होते. वारणेवरून सतत या संपर्कात राहणारे बाबासाहेब पाटील, शंकरराव पाटील काका, बाबासाहेब पाटील मांगलकर ही मंडळी तर सतत वारणा आणि शाहूवाडी अशा संपर्कात गेले 8-10 दिवस आहेत. एक प्रकारची चांगली संधी निर्माण झालेली आहे आणि शाहूवाडीतील मुलांना ही मिळालीच पाहिजे. त्यांनी यासाठी हिरिरीनं भाग घेतला. आपापल्या भागातील जी मुलं आहेत त्यांना सांगून अशा पद्धतीची नोकरी संधी आहे आणि तुम्ही वेळेत तिथे या असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळंच खरं तर हा मोठा योग आपणाला साधतात. तेवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं आल्यानंतर एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे. एम्प्लॉयमेंटला नाव नोंदवलं तर रिन्युअलसाठीच 2 वर्षानं 3 वर्षानं जावं लागतं. खरं आहे की नाही? पण नोकरीचं काय नाव नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो 25 ते 30 हजार मुलांना 2 वर्षात स्वराज्य फाउंडेशननं नोकऱ्या दिलेल्या आहेत. किती म्हणतोय मी? 25 ते 30 हजार मुलांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल, पेपरमध्ये वाचला असेल, 1 लाखाहून जास्त ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड स्वराज्य फाउंडेशननं दिलेलं आहे. कसं? त्या गावात जायचं ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे, 65 वर्ष पूर्ण आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांचं अर्ज भरून घ्यायचे, तहसील कार्यालयात नेऊन द्यायचे आणि त्या तहसीलची सही झाल्यानंतर लॅमिनेशन करून ते कार्ड त्या माणसांच्या घरी पोच करायचं. असं काम केलं. पन्हाळा आणि शाहूवाडी ह्या 2 तालुक्यातून 31,000 ज्येष्ठ नागरिकांना कार्ड मिळालेलं आहे. आता आबांनी सांगितलं की स्वराज्य फाउंडेशनचं कार्यालय इथं आहे. माहिती आहे का सगळ्यांना? स्टँड जवळ आहे. इथं नेहमी माणूस असतो, नाव नोंदणी केली जाते.
आता तुम्हाला वाटेल आज किती सिलेक्शन झालं, आज किती मुलांची निवड झाली. मला सांगायला आवडेल 250 पेक्षा जास्त मुलांची आज निवड झालेली आहे. 250. आणि परत पुन्हा 15-3 आठवड्यानं राहिलेल्या मुलांची जी योग्य आहेत त्यांची नावं कंपनीकडनं कळवली जातील. म्हणजे जवळपास मोहिते साहेबांनी सांगितलं त्यानुसार नाराज त्यांनी कुणालाही केलेलं नाही. पण एक लक्षात घ्या गोष्ट, काही कंपनीचे नियम असतात. वय वर्ष 18 पेक्षा जर कमी असेल तर कंपनी कायद्यानुसार 18 पेक्षा कमी माणसाला जर नोकरीवर घेतलं तर कायद्यानं गुन्हा होतो आणि कंपनीच्या माणसांना कायदेशीर अटक केली जाते. म्हणून वय कमी असेल 2-3 महिन्यानं, काय होतंय 2 महिन्यानं असं म्हणू नका. परत 30 लोक येतील, दुसऱ्या कंपन्या येतील, तुम्ही काय परत 2 महिन्यानं 18 वर्षाचं पूर्ण झालेलं असणार, त्याही लोकांना नोकऱ्या मिळतील. याबद्दल मनात चिंता धरू नका. आणखीन एक विषय मला सांगावा असा वाटतोय. 100 मुलं एका वेळेला घेतली जातील अशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत आली होती की नाही? आणि आता 250च्या वर मुलं घेतली जात आहेत. म्हणजे जे बोललंय त्याच्यापेक्षा 2.5 पट खरं करून दाखवलं असा भाग झाला. दुसरी गोष्ट, सुरुवातीचे 3 महिने 2000 रुपये प्रत्येक महिन्याला पगार मिळेल असं होतं. पण कंपनी व्यवस्थापनानं त्या सगळ्या गोष्टीचा चांगला विचार करून सुरुवातीचे पगार हे 2600 रुपये दर महिन्याला असा केला. म्हणजे बघा, 100 घ्यायचं म्हणत असताना 250च्या वर मुलं घेण्यात आली. 2000 पहिल्या 3 महिन्यात पगार म्हटला तर तो 2600 इतका झाला. 600 रुपये वाढ झाली. आणि 1 वर्षानंतर 4000च्या वर पगार जाणार. 1 वर्ष व्यवस्थित काम केलं की 4000च्या वरती पगार जाणार. ही मोहिते टेक्सटाईल्स कंपनी आपण सगळ्यांनी पाहिली आहे का? कोल्हापूरला तुम्ही सगळी गेलाय का? किनी वाटारून वळल्यानंतर अगदी 5 मिनिटात एसटीत बसला असला तर डाव्या बाजूला एक मोठीच्या मोठी भव्य बिल्डिंग आहे बघा. बघत राहावं असं वातावरण आहे, बघत राहावं अशी बिल्डिंग आहे. वाटारला जरी कंपनी असली तर भारत देशातली चांगल्या प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्यातली ती कंपनी आहे. आणि तुमचं सगळ्यांचं मी खरोखर आभार मानतो, नशीब समजतो की अशा इंटरनॅशनल दर्जाच्या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी मिळाली. ही साधी गोष्ट नाही. आठवड्याला सुट्टी असते म्हणजे तुम्ही घरी आठवड्याला येऊ शकताय. आणि घरातलं आठवड्याचं सगळं बघून मगाशी आता ज्या ज्या लोकांनी मनोगत व्यक्त केलं त्या लोकांच्या म्हणण्यातनं असं आहे की आपलं घर सुधारलं पाहिजे. आता घर सुधारलं पाहिजे सगळेजण उपदेश देतात. हो, आपलं शिक्षण 7वी-8वी पास नापास किंवा 12वी, ग्रॅज्युएट वाल्यासनी नोकऱ्या मिळाल्या तर 7वी-8वीला कुठल्या नोकऱ्या. त्यामुळं आपल्याकडं बोलताना गावातली माणसं फिरताना हे काय बेकार आहे, हे बेकार आहे, ह्याला कधी नोकरी मिळणार नाही, लग्नच त्याचं होणार नाही, कुठली पोरगी चांगली आणायची, हे ऐकले की नाही तुम्ही आजपर्यंत? परंतु तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे ह्या लोकांच्या मदतीतनं आता तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळालेली आहे. मित्रांनो, माझी एक नम्र विनंती आहे, खरोखर जर तुम्हाला काय वाटत असेल मनाला आपण चांगलं केलंय, आज संध्याकाळी ह्या गोष्टी तुमच्या एका वहीत किंवा एका कागदावर लिहून ठेवा. आज माझ्या जीवनाचा उदय झाला का की जी माणसं मला हिनवत होती की मी नोकरी मला मिळणार नाही, तुझं काहीच बरोबर नाही, तू बादच आहेस, अशी सगळे म्हणत होती, पण तुम्हाला नोकरी मिळाली. आणि तुम्ही चांगलं काम केलं की बाजीराव नानांनी जसं सांगितलं तसं 1 वर्षानंतर 4000 रुपये पगार, 300 पोरं धरूया हिशेबासाठी. 1 वर्षात किती पैसे तालुक्यात आले सांगशील का मला? 1,44,00,000 ह्या दुर्गम भागामध्ये एकट्या कंपनीकडनं तुमच्या तालुक्यात येणार. अहो काय बारकी गोष्ट आहे काय? आणि असा आहे, असा हात नाही, घामाचं पैसे आहे. म्हणजे द्या की मला उसनं, हे तुला काय द्यायचं आहे, मागचंच दिलेलं नाही, काय दोन्ही पण मला द्यायचंच नाही म्हणा. म्हणजे अशा पद्धतीत मागत करायची जी भूमिका आपली होती त्याच्यापेक्षा स्वतःच्या घामाचं दाम, अशा पद्धतीची ही नोकरी तुम्हाला मिळाली. महिन्याचं 12 लाख आणि 12 44 म्हणजे 1,44,00,000 त्या कंपनीच्या माध्यमातून. उद्या कंपनीच्या लोकांना वाटेल अरे बाबा धरून ठेवूया आपलं पैसे निघालं, नाही तसं त्यांना वाटणार नाही. ते अशी माणसं आहेत काम चांगलं केलं की अजून कसं पैसे तुम्हाला जास्त द्यायचं
पण काय म्हटलं, काम चांगलं केलं की मला पगार नुसता मिळतोय असं म्हणून अर्थ नाही. सुंदर आपला तालुका आहे. मुंबईतली माणसं म्हणतात की मला एक दिवस असल्या तालुक्यात जर राहायला मिळालं तर माझं भाग्य समजतो. त्या देवानं आपल्याला ह्या तालुक्यात जन्माला घातलं. आणि ह्या तालुक्यामध्ये जर आपण हे थोडेसे पैसे घरी आले महिन्याला, तर घरात एखादी मस नसेल तर मस घेऊ शकतोय, घरातली एखादी अडचण असेल तर ती करू शकतोय, घरात धूर गुदमडत असेल तर वरल्या अंगाला एखादं चांगलं धुराडं बसवू शकतोय. म्हणजे अशी सुधारणा सुरू होते. प्रत्येक जण म्हणतं सुधारणा करा, सुधारणा करा, सुधारणा करा. अरे ठीक आहे, पण पैसे कुठून आणायचं त्याची सुरुवात आज झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे, लक्ष्मीपूजनचा आहे. आणि ह्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी येण्याचं पत्र मिळणार आहे. मत दिलं नसलं तरी सुद्धा नोकरी देणार हे धाडस आणि मन फक्त जनसुराज शक्ती पक्षाकडे आहे. तुम्ही काय पण करा, तुमच्यावर बंधन नाही. आमचं बाकी शिकवण आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं गावं नीट. आम्ही आमच्यासारखं वागणार, तुम्ही पण आमच्यासारखं वागावं असा हट्ट धरणार नाही. पटलं तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. म्हणजे अशा पद्धतीनं विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे. काय होतंय बघा, जे जे देश प्रगतीला गेल्या तिथं अशा बारीक राजकारणात बघत नाहीत. आपलं कुटुंब हे कशा पद्धतीनं मोठं होईल, श्रेष्ठ होईल हे बघेल. आणि ह्यासाठी काय करायला पाहिजे, कड काढायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, सातत्य ठेवायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. कुठल्याही जगात चांगल्या माणसाला नोकरी नाही असं होत नाही. आज तुम्ही चांगले आहे म्हणून तुम्हाला नोकरी मिळाली, परंतु प्रत्येक साहेबाला वाटलं पाहिजे अरे वा ही मुलं खरोखर चांगली आहेत. नम्रपणा पाहिजे, बोलताना व्यवस्थित पाहिजे. माझं घर चांगलं करणार, माझा गाव चांगला करणार, माझा देश चांगला करणार, माझा रस्ता चांगला ठेवणार. सांगण्याचं तात्पर्य आहे की एटिकेट्स म्हणतात यांना, मॅनर्स म्हणतात. म्हणजे चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत. आज येऊ का म्हटलं म्हणून बिघडत नाही. किरण मोहिते साहेब जे आहेत, MBA माणूस आहे, तळसण सारख्या गावामध्ये राहिलेला माणूस आहे. आणि ही माणसं ज्या वेळेला प्रामाणिकपणे काम करतात त्यावेळेला त्याची फळं ही चांगलीच मिळतात. आता ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, माझा अनुभव आहे. सत्यनिष्ठेनं व्यवस्थित वागलं तर नीती आपल्या बाजूला राहते, देव आपल्या बाजूला राहतो. आणि कुठल्याही परिस्थितीत आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही, पण नीती परफेक्ट पाहिजे. बोलायचं एक, करायचं एक. 10 कामं एखाद्यानं केलं ना, 11वं जरासं सरळ बोलला नाही, मी जरा बिघडलंय, मी आता निघालो दुसरीकडे. नाही, जो निष्ठावान आहे तोच ठरला पाहिजे. स्वराज्य फाउंडेशन हा विषय आला, एक डाव झालं की पुन्हा तिकडे बघायचं नाही, पुढच्या वेळेलाच यायचं आणि मग वचनं द्यायची. स्वराज्य फाउंडेशन राजकारण विरहित आहे, परंतु जी योग्य व्यक्ती आहे त्याचं येतोच सांगणं गरजेचं आहे. स्वराज्य फाउंडेशनचं ध्येय आणि ब्रीदवाक्य आहे, ज्याचे कार्य त्याला त्याचे श्रेय. ज्यानं काम केलंय त्याला त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे. नाहीतर होतंय काय, काम कोण तर करतोय मी केलं म्हणून सांगतोय, नाही चालणार. ज्यानं काम केलंय त्याला त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे. आणि हे क्रेडिट सगळे जर जायत असेल तर तुमचे आणि आमचे जे आमदार आहेत, माननीय आमदार विनयजी कोरे सावकर यांचं हे क्रेडिट आहे. आलेत का आज इथं? एवढी मुलं आहेत म्हटल्यावर यायचं, मी तुम्हाला नोकरी लावली असं म्हणले का? म्हणलेत का? ही 300-400 पोराचं मीच आणलं बघा, काय केलं असं बोललेत का? म्हणजे अशा पद्धतीनं आपण विचार करत असताना 250हून जास्त मुलं सिलेक्ट झाली असताना आता तर खरं म्हणूया सगळीजण, आणि हे काम सावकरांनी केलेलं आहे. त्यांनी अशी संस्था स्थापन केली आणि त्यांनी एक मनात ठेवलं काय, 1ही रुपया कुणाची मदत घ्यायची नाही, 1ही रुपया फी घ्यायची नाही, काम चांगलं करायचं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, पण चाले तैसा बोले त्याची वंदावी पावले. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, ऍक्शन स्पीक्स मोर लाऊडली दॅन टॉक. लक्ष्मीपूजनाचा दिवस, मला नोकरी मिळाली, त्याच्या खाली लिहा मला माझ्या आई वडिलांनी ह्या जन्म दिला, मोठं केलं, त्यांच्यामुळेच मी हे इंटरव्ह्यू देऊ शकलो. त्याच्या खाली एक लिहा की हे काम विनयजी कोरे सावकर यांच्यामुळे झालं. त्याच्या खाली लिहा हे काम तुमच्या परिसरातले जे नेते आहेत त्यांच्यामुळे झालं. आणि ह्या लोकांना कधीही विसरू नका, ह्या लोकांना कधीही विसरू नका. स्वराज्य फाउंडेशनला एक वेळ विसरलं तर चालेल, कारण आम्ही मध्यस्थ आहे, मीडिएटर आहे. विचार करणारी व्यक्ती आणि त्या विचाराचा फायदा घेणारी व्यक्ती, ह्या दोघांनी कुणाकुणाला लक्षात ठेवायचं मी म्हटलं अशा पद्धतीनं पुढे जाऊया.
कुठल्याही पद्धतीत साहेबगिरी पाळायची नाही आहे. मी एका खेड्यातूनच आलेलो आहे. त्या शाहूवाडी तालुक्यामध्ये एका वेळेला एका दिवसात नोकरीची इंटरव्ह्यू घेऊन पत्र देण्याचा कार्यक्रम कधी झालाय का याच्यापूर्वी? मग हे पहिला कार्यक्रम झालाय. आपल्या जीवनासाठी हा कार्यक्रम झालाय. शाहूवाडीसाठी पण हा पहिला झालाय. आज अनेक उपक्रम येणार आहेत. मी शासनामध्ये उद्योग खात्याचा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज म्हणून. समाज कार्याची इच्छा असल्यामुळे त्या नोकरीचा राजीनामा देऊन दरवर्षी अत्युत्कृष्ट असा शेरा मला गव्हर्नमेंट खात्याकडनं मिळत होता. स्वतःसाठी जगला तो काय जगला, दुसऱ्यासाठी जगला तो निश्चित जगला. विचार करूया आणि ह्या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून आपण कामाला लागूया. आता गरज एकच आहे, काय? सातत्यानं काम करणं. गरज एकच आहे, आपल्या घराकडे लक्ष ठेवणं. गरज एकच आहे, आई वडिलांची सेवा करणं. गरज एकच आहे की ज्याने आपल्यावर उपकार केले, ज्याने आपल्याला सहाय्य केलं त्यांना कधी न विसरणं. त्याचबरोबर एक गोष्ट, जे इथं ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, कुठल्याही पद्धतीचं सांगणं त्या अधिकाऱ्यांना स्वराज्य फाउंडेशन करत नाहीत आणि सावकारांची पण ती शिकवण नाही आहे. त्या कंपनीच्या लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या गरजेप्रमाणे सिलेक्शन करून देतो. फक्त एकच की ग्रॅज्युएट मुलांच्या बाबतीमध्ये वय वर्ष 18 ते 26 पाहिजे कंपनीची रिक्वायरमेंट. पण 18 ते 28 आणखीन 2 वर्षे विनंती करून त्यांच्याकडनं मागणी करून घेतलेली आहे. आणि पुण्याच्या जवळपास काम करायला इच्छुक असणाऱ्या मुलांच्यासाठी उद्याच इंटरव्ह्यू आहेत. काय म्हणतोय? उद्याच वारणानगरला इंटरव्ह्यू आहे, तिथं आपण यावे. 20 तारखेला उद्याच इंटरव्ह्यू आहे, तिथं यावं. जे सिलेक्ट त्या माणसांच्याकडनं होतात त्यांची दुसरी इंटरव्ह्यू पुण्यात होणार आहे. नीटनेटकापणा पाहिजे, फाटका शर्ट असू दे पण धुतलेला पाहिजे, सगळ्या गोष्टी बघतात. या लोकांनी अनेक अभ्यास करून तो कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्या माध्यमातून निवड झालेली आहे. त्या सगळ्या बाजूचा विचार आपण करावा. पत्रकार बांधूंच्यासाठी माझी विशेष विनंती आहे की बातम्या मोठ्या येऊ देत. फायदा एक आहे की इथली जी काही डोंगर कपारीत राहणारी माणसं आहेत त्यांच्यापर्यंत ती बातमी पोचूया. आणि हा शाहूवाडी तालुका हा सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हायेस्ट एम्प्लॉयमेंट तालुका कसा होईल ते पाहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमासाठी जे बहुमूल्य असं मार्गदर्शन स्वराज्य फाउंडेशनचे चेअरमन माननीय दिनेश पाटील साहेब यांनी केलं, त्यांचं आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण ज्या उमेदवारांची निवड केलेली आहे त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आता संपन्न करूया. मी नाव पुकारतो, ज्या उमेदवारांना पुढे यायचं आहे आणि आपलं नियुक्तीपत्र घ्यायचं आहे. संग्राम महादेव पाटील, मुक्काम पोस्ट केरी. बाबासो रामचंद्र रावण, मुक्काम पोस्ट माळापुढे. लक्ष्मण बळवंत धोत्रे. बजरंग तुकाराम पाटील गोगवे,